अमरावतीतून एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येते। कौशल्य विकास योजनेच्या नावाखाली बेरोजगारांच्या भवितव्याशी खेळणारा महाघोटाळा उघडकीस आलाय। दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथे कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण न देता तब्बल 360 तरुणांची बनावट ऑनलाईन नोंदणी दाखवून नागपूरच्या पुष्पांचला फाउंडेशनने 34,57,000 रुपयांचा निधी हडपल्याचा गंभीर आरोप आहे। अमरावती आणि यवतमाळच्या उपायुक्तांच्या पाहणीनंतर या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला असून येवदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस स्टेशन येवदा अमरावती ग्रामीण येथे दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी फिर्यादी दत्तात्रय लक्ष्मण ठाकरे उपायुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय अमरावती यांच्या रिपोर्टवरून आरोपी स्वप्नील पांडे पुष्पांजल फाउंडेशन मानकापूर नागपूर येथील आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 111/26 कलम 318(2) 318(4) व इतर फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे। सदर प्रकरणी पुष्पांजल फाउंडेशनच्या वतीने सन 2025 मध्ये ग्राम लोतवाडा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील संत लहानोजी महाराज विद्या मंदिर बाळासाहेब काळे स्किल इन्स्टिट्यूट येथे 15 ते 45 वयोगटातील युवकांना कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात आला। परंतु कौशल्य विकास आयुक्तालय यांनी केलेल्या चौकशी दरम्यान असे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण सदर केंद्रावर घेण्यात आले नसल्याचे निष्पन्न झाले। नमूद पुष्पांजल फाउंडेशन तर्फे घेण्यात न आलेल्या प्रशिक्षणाचे 360 विद्यार्थ्यांचे नाव कौशल्य विकास पोर्टलवर टाकून शासनाला खोटी माहिती देऊन शासनाकडून सदर प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षणाचा पहिला हप्ता 34,57,788 रुपये प्राप्त करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याबाबतची तक्रार चौकशीमध्ये कौशल्य विभागाच्या निष्पन्न झाल्याने सदर गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या तपासात ग्राम लोतवाडा येथील संस्थेबद्दल चौकशी करण्यात आली, पंचनामा कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच इतर तांत्रिक तपास सुरू आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास सुरू आहे।